तुकोबा तुला मानलं, खरंच तुकोबा तुला मानलं. नाही म्हणजे मी काही तुझी गाथा वाचली नाही, तो एखादा आंबगत तोंडपाठ नाही, पण तो डोंगरावर जायचा ना भंडाऱ्याच्या, तिथली झाडं वेली, पशुपक्षी, किडामुंगी यांना तू सोयरा मानलं ना, बस या एकच मुद्द्यावर तुला 100 वेळा मानलं. त्या डोंगरावर चढताना आणि उतरताना तिथंच भेटणाऱ्या एखाद्या उघड्या वागड्या लुंगटीवाल्या माणसाला तू पांडुरंगा म्हणून हाक मारले असेल. एखाद्या झिपऱ्या पोरीला लाकडाची मुळी उचलून देताना झोपून जाय ग रुक्मिणी माय असं तू म्हणला असेल. आणि त्या डोंगरावरच फिरता फिरता एखाद्या दगडावर खडकावर बसल्या बसल्या तुला सुचलं असेल का संसार नीटनेटका करावा, सगळ्यांशी प्रेमानं वागावं, जगावं आणि जगू द्यावं. बास तुकोबा त्याच वेळेस तो आभाळा एवढा मोठा झाला. पण एक सांगू तुकोबा, एकदम काळजातलं तुला म्हणून सांगतो, मवा आजोबाई असंच म्हणायचा. मवा आजोबाई असंच म्हणायचा, काय सगळ्यांची गोडी गुलाबीनं वागावं, आपल्याला जीव रे येतो तसं दुसऱ्याला रे येतो, मग आपण मजेत जगावं आणि दुसऱ्याचे मन दुखवू नये. अहो मी चार चालू या तुकोबाची आणि आजोबाची कधी देख ओळख नाही, कधी गाठभेट नाही. या म्हाताऱ्यानं कधी देव आळंदी पंढरपूर पाहिलं नाही, कधी कीर्तन ऐकलं नाही. मग या दोघांचं विचार सारखं कसं काय? मग मी लय डोका चालवला, तेव्हा माझ्या ध्यानात आलं, कारण ह्या दोघांचाही गुरु एकच आणि तो म्हणजे डोंगर. तो म्हणजे डोंगर. हे सगळं शिकण्यासाठी तुकोबाला भंडाऱ्याच्या डोंगराच्या साळ्यात जाऊन बसावं लागलं. आणि इकडं आजोबाचं तो अख्खं आयुष्य डोंगर दऱ्या, कडी कपारी, रानावनात, काट्या कुट्यात, दगड गोट्यात हिंडण्यात फिरण्यात गेले. इकडं तुकोबाला अख्ख्या दुनियेनं मानलं. इकडे तुकोबाला अख्ख्या दुनियेनं मानलं, पण इकडं आजोबाला या चंद्र सूर्य तारकांसहित आभाळानं पाहिलं. अहो त्या डोंगराच्या पोटाला रात्रीच्या टायमाला झोपडीच्या दारात शेकोटीला पाठ देऊन म्हातारा एकटाच बसायचा ना, तेव्हा या आभाळ बारीक होऊन त्याच्या पुढे उतरायचं. रात